अवघ्या 24 तासांमध्ये कोल्हापूरच्या कागलमधलं चित्र पालटून गेलंय। कालपर्यंत कागलमध्ये माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाटगे हे एकत्र होते, मात्र अवघ्या 24 तासांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचे समरजित घाटगे आणि अजित पवार पक्षाचे मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही कट्टर विरोधक नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले। त्यामुळे माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडलेले आहेत। कोल्हापूरच्या पाठोपाठ कागलमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली बघायला मिळतेय। मुश्रीफांच्या गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित सिंह घाटगे यांच्या गटाला देण्याचा निर्णय देखील यावेळेला घेण्यात आलाय। त्यामुळे जी ताकद एकमेकांच्या विरोधामध्ये वापरली तीच मतदारसंघासाठी वापरू शकलो तर चांगलं होईल, अशा शब्दामध्ये हसन मुश्रीफांनी आपल्या भावना मांडल्या। तर अदृश्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर ही युती दीर्घकाळ टिकेल असा विश्वास समरजित घाटगे यांनी व्यक्त केला आहे। आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी समरजित घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घटक आहोत। अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतं ते युतीतले घटक झालेले आहेत। कोणी गेलं नाही, मध्यस्थांनी बोलून घेऊन ते केलं। त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही, वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं।